तर जय भीम मित्रांनो, आज आपल्यासोबत बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम सर इथे उपस्थित आहे. तर आपण त्यांच्याकडून आज विचारू, सर आज तुमचं हे जे मीटिंग घेत आहे तुम्ही महाराष्ट्र राज्य लेवलवर, ही नेमकी का आणि कशासाठी घेता? ही बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क नावाचं संघटन आहे. ते संघटन प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यांमध्ये, प्रत्येक गावामध्ये कसं पसरवता येईल, त्या संबंधामध्ये काय समस्या आहेत, त्याची चर्चा करून ते संघटन कसं वाढवता येईल. कारण ही बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली बुद्धिस्ट इंडिया सोसायटी आहे, बौद्ध महासभा, भारतीय बौद्ध महासभा, ती ज्या उद्दिष्टासाठी बाबासाहेब निर्माण केली होती ते काहीच करत नाहीत आणि लोकांच्या आता त्याच्याप्रती अपेक्षाही नाही ते काही करतील म्हणून. मग ही गोष्ट लक्षात घेऊन मजबुरीनं मग नवीन संघटन आपण निर्माण केलं पाहिजे आणि ते प्रशिक्षित कार्यकर्त्यांचं असलं पाहिजे, ट्रेंड कार्यकर्त्यांचं असलं पाहिजे आणि तो कार्यकर्ता भिक्षूच्या बरोबरीचा असला पाहिजे. ही योजना बनवून हे संघटन चालवलं जातं. मग ही बुद्धिस्ट इंटरनॅशनल सोसायटीचं काम नेमकं कशा पद्धतीनं आहे? हे जे काम आहे, हे काम जे समता, स्वतंत्रता, बंधुता, न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्र निर्माण करण्याचं जे उद्दिष्ट आहे भारतीय घटनेमध्ये, त्यासाठी हा विचार बहुसंख्य लोकांमध्ये पसरला पाहिजे. जे बुद्धिस्ट लोक आहेत महाराष्ट्रात, त्या बुद्धिस्ट लोकांनाच हे माहीत नाही आहे की हा बहुजनांचा धर्म आहे, हा कुठल्या एका जातीचा धर्म नाही आहे. स्वतः बुद्धाच्या वचनामध्ये बुद्ध असं म्हणतो, चरत भिक्खवे चारिंगं बहुजन हिताय बहुजन सुखाय. म्हणजे बहुजनांसाठी हा धर्म निर्माण करण्यात आलेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये तो बहुजनांच्या मध्ये जाऊन प्रचारात आणला जात नाही आहे. एका जातीपुरता तो मर्यादित ठेवला जात आहे. त्याला कुठंतरी छेद देणं आवश्यक आहे. त्यासाठी निर्माण केलं. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा वाटतो की आज धम्मदीक्षेनंतर बाबासाहेब आंबेडकरांची बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती, त्यानंतर देखील आपला जो बहुजन समाज आहे तो बुद्ध धम्माकडे का आकृष्ट होत नाही, तो आजही मंदिराच्या दिशेने का जातो? त्याचं कारण असं आहे की त्या चळवळीला नेतृत्व करणारे लोक जे आहेत तेच इमानदार आणि प्रामाणिक नाही आहेत त्या चळवळीच्याबद्दल, आणि त्यांच्याकडे बघून मग लोक निराश होतात आणि निराश झाल्यामुळे मग ते इकडं तिकडं भरकटत राहतात. भविष्यात मग आता तुम्हाला जर बौद्ध धम्म एकत्र करायचं आणि त्यासाठी तुम्ही पुढचं पाऊल काय राहील तुमचं? लोकांना एकत्रित करण्यावर आमचा भर आहे. तर अशा पद्धतीने आपण वामन मेश्राम सरांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. तर असो मित्रांनो, ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय भीम मित्रांनो.